मंडळी, आता आपण आहोत स्वारगेट बस स्थानकामध्ये। दुपारच्या वेळेस एक बातमी आली की एका 26 वर्षीय मुलीवरती स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये अतिप्रसंग करण्यात आला। एक 26 वर्षाची मुलगी जी पहाटे 5:30 वाजता पुण्याहून म्हणजे स्वारगेटहून फलटणला जात होती आणि त्या मुलीवरती इथल्या एका अनोळखी व्यक्तीनं सराईत गुन्हेगारानं, ज्याच्यावरती कित्येक गुन्ह्यांची नोंद आहे, त्या गुन्हेगारानं या बसमध्ये तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला, अत्याचार करण्यात आली आणि विशेष म्हणजे त्या मुलीला आरडाओरड करू नको नाहीतर तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देण्यात आली। सध्या मी आहे स्वारगेट बस स्थानकामध्ये। स्वारगेट बस स्थानकाच्या मध्यभागी मी सध्या उभी आहे। तुम्ही माझ्या आसपास बघू शकताय, इथे असंख्य बस आहेत, शिवशाही बस आहे, शिवनेरी बस आहे, साधा एसटी सुद्धा आहेत। आता एवढा सगळा गोतावळा इथे, एवढी सगळी वर्दळ आहे, एवढा वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा पहाटे 5:30 वाजता एका मुलीवरती, एका एकट्या मुलीवरती असा अतिप्रसंग होतोय। ही गोष्ट खरंच पुण्याच्या संस्कृतीला शोभणारी नाहीये, एवढं मात्र नक्की आहे। पण तुम्ही जर बघत असाल, आपण त्या बसच्या समोरच आहोत। शिवशाही बस, ज्या बसमध्ये हा सगळा प्रसंग घडलेला आहे, हा सगळा प्रकार घडलेला आहे, ही ती बस आहे। सध्या ही बस बॅरिकेड्स लावलेले आहेत बसच्या चारही बाजूंनी। पोलिसांची व्हॅन दिसते तुम्हाला, शेजारी पोलिसांची व्हॅन आहे, पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे तुम्ही पाहू शकताय। आणि आता या बसला म्हणजे यातले जे काही एव्हिडन्स असतील ते कुठेही जाऊ नये, त्याच्याशी छेडछाड होऊ नये यासाठी आता त्या बसला सील केलं गेलंय। त्याच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात केलेला आहे। आज दुपारी वसंत मोरे यांनी या बस स्थानकामध्ये येऊन तोडफोड सुद्धा केलेली होती आणि त्यांनी एक खूप मोठा दावा केलाय, आरोप केलेला आहे की या बस स्थानकामध्ये कंडोम्स, साड्या, अंतर्वस्त्र, बेडशीट्स सुद्धा मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत। तुम्ही बघताय, ही ती शिवशाही बस आहे। आता सगळे इथे पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे, इथले काही एव्हिडन्स आहे त्याच्याची छेडछाड होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे। ही जी बस आहे ती स्वारगेट बस स्थानकाच्या मधोमध आहे। म्हणजे जर तुम्हाला स्वारगेट बस स्थानक माहीत असेल तर स्वारगेट बस स्थानकाच्या त्या बाजूला साताऱ्याला जाणाऱ्या सगळ्या एसट्या लागतात, शिवशाही बस ज्या असतात त्या तिथे लागतात। पण त्या आरोपीनं त्या मुलीला तुझी एसटी इथे नाही तर इथे लागली असं म्हणून तिला इकडे पाठवलं आणि हीच ती बस आहे। याच त्या बसमध्ये तिच्यावरती अतिप्रसंग करण्यात आलाय। त्या क्रूर हैवानानं या बसमध्ये तिच्यावरती अतिप्रसंग केलाय। तुम्ही बघू शकताय, सोलापूर ते स्वारगेट असा हा बोर्ड आहे। सोलापूर ते स्वारगेट असा बोर्ड असणारी एसटी ही फलटणला कशी जाऊ शकते हा साधा प्रश्न त्या मुलीला पडलेला होता। त्या मुलीने तो प्रश्न त्याला विचारला सुद्धा, त्यावरती त्याचं असं म्हणणं होतं की थोड्या वेळाने हा बोर्ड बदलला जाईल आणि मग ती एसटी जी आहे ती फलटणला निघून जाईल आणि त्याच गोष्टीचा फायदा त्याने घेतला। साधारण 5 ते 5:30 ची वेळ होती। ती मुलगी तिच्या नेहमीच्या जागी थांबलेली होती, फलटणला जात होती, तिला फलटणला जायचं होतं। पुणे ते फलटण हे तिचं रोजचं अंतर होतं, येण्या जाण्याचं ठिकाण होतं। फलटण हे गाव, फलटणला जात असताना ती नेहमीच्या ठिकाणी थांबली। सातारा च्या गाड्या जिथे लागतात तिथे ती थांबली आणि ती थांबल्यानंतर तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होता। आरोपी थोड्या वेळानं आला, आरोपी आल्यानंतर तो व्यक्ती गेला आणि त्या आरोपीनं तिला सांगितलं की तुझी एसटी इथे नाहीये तर इथे मध्ये स्वारगेट बस स्थानकाच्या मध्ये थांबलीये, तू तिथे जा, तुझी एसटी तुला मिळेल। ती मुलगी सुरुवातीला यायला तयार नव्हती, पण त्या मुलाने तिला बोलण्यात इतकं गुंतवलं ती मुलगी इथे आली। आल्यानंतर तिने सुरुवातीला या बसकडे पाहिलं तर बसमधले दिवे बंद होते। दिवे बंद असल्यानंतर तिने एक साधा प्रश्न त्याला विचारला, दिवे बंद आहेत तर ही बस चालू कशी? त्यावरती त्याचं म्हणणं होतं की रात्रीची वेळ आहे आणि त्यामुळे हे दिवे बंद आहेत, आता तू टॉर्च लाव, आतमध्ये जा। ती मुलगी आतमध्ये गेली आणि आतमध्ये गेल्या क्षणी तो मागून आतमध्ये चढला, दरवाजा लावला आणि तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे। मंडळी, अतिप्रसंग करताना तिला थोडा सुद्धा आरडाओरडा करता आलेला नाहीये। मुळातच त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। थोडा जरी आरडाओरडा केला तर तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देण्यात आली होती आणि त्यामुळे तिने आरडाओरडा केला नाही, करण्याचा प्रयत्नही केला असेल। आता खरं काय खोटं काय हे पोलीस तपासात पुढे येईलच। मात्र हे सगळं झाल्यानंतर तो तरुण इथून निघून गेला, पाठोपाठ मुलगीही बाहेर पडली आणि तिने दुसऱ्या एसटी मध्ये फलटणला जाण्याचा प्रयत्न केला। फलटणला गेली आणि वाटेत तिने तिच्या एका मित्राला हा सगळा प्रकार सांगितलेला आहे। आता तुम्ही बघू शकताय इथे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आपण इथले काही लोक आहेत, पोलीस आहेत जे इथं बंदोबस्तात आहेत, त्यांना विचारूयात। आम्हाला जी सांगितले कर्तव्य त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे।
तर बघू शकताय आपण इथे जे उपस्थित पोलीस आहेत ते सुद्धा आता या प्रकरणावरती बोलायला तयार नाहीये. त्यांना आपण विचारलं असतं की हे प्रकरण नेमकं काय आहे, काय घडलं होतं, यावर सुद्धा आता कोणीही बोलायला तयार नाहीये. वरिष्ठांकडे बोट केलं जाते, पण आता ते वरिष्ठ नेमके कुठे आहेत हे सुद्धा दिसायला मार्ग नाहीये. तुम्ही बघताय स्वारगेट परिसरामध्ये, स्वारगेट बस स्थानकाच्या या परिसरामध्ये आत्ताची जी वर्दळ आहे तीच 24 तास वर्दळ असते. एवढीच वर्दळ कायमस्वरूपी सुरू असते, एवढीच लोक असतात. एवढी लोक असताना सुद्धा हा अतिप्रसंग घडतोच कसा, किंवा अशा गोष्टी घडतातच कशा, यावरती वसंत मोरे स्वतः म्हणतात की हे रोजचं आहे. रवींद्र धंगेकर म्हणतात हे रोजचं आहे. ह्या गोष्टी रोज इथे घडतात. सुरक्षा रक्षक इथे 20-20 असून सुद्धा असे प्रकार घडतात. त्यामुळे आता नेमकं बोट दाखवायचं कोणावरती हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. पुन्हा एकदा आपण बघूयात ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. सोलापूर ते स्वारगेट असा बोर्ड लिहिलेला ही बस आहे आणि याच बसमध्ये तो सगळा प्रसंग घडलेला आहे. आपण आता ह्याचे धागेदोरे काय आहेत, हे प्रकरण कुठल्या दिशेनं चाललंय, इथे कोण कोण उपस्थित आहे, कोणी कोणी यावरती प्रश्न केलेत, हे सगळं जाणून घेऊस. पण त्यासाठी तुम्ही विशेष भारीशी कनेक्ट राहा. स्वारगेट बस स्थानकातील ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं साताऱ्याला जाणाऱ्या बस थांबतात ते सातारा पास केंद्र आहे. सातारा पास केंद्राच्या खालीच शक्यतो साताऱ्याला जाणाऱ्या सगळ्या बस लागतात आणि ती मुलगी सुद्धा कदाचित इथेच बसली असावी, मात्र त्या हैवानानं तिला तुझी बस तिकडे लागलीये असं सांगून त्या मध्यभागी नेलं आणि तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे. आता शक्यतो बस इथेच लागतीये, पण तुझी बस इथे नाहीये आणि तू तिथे जा असं म्हणून त्याने तिला तिथं नेलं आणि ती जायला तयार नव्हती. पण तू जा तिथे आणि तुझी बस इथे येणारच नाही. त्यावरती ती म्हणाली सुद्धा की मी नाही जाणार तिथे, माझी नेहमी बस इथेच येते आणि मी इथेच थांबणार. पण तो तिला बोलण्यात अडकवलं त्यानं आणि ती तिथे निघून गेली. तिच्या पाठीपाठ तोही गेला आणि जे घडलं ते कल्पना करण्या इतकं नव्हतं. तर इथे काही महिला प्रवासी सुद्धा आहेत. आपण ते थेट त्यांना सुद्धा विचारूयात की एक महिला म्हणून तुम्ही स्वतःला सेफ समजताय का? सातारा बस स्थानकामध्ये आज जे प्रकरण घडलं त्या प्रकरणानं अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवलेली आहे. एका 26 वर्षीय मुलीवरती त्या बसमध्ये अतिप्रसंग करण्यात आला. 5:30ची वेळ. स्वारगेट बस स्थानक हे तसं प्रवाशांची वर्दळ असलेलं ठिकाण आहे. इथे कायमस्वरूपी 24 तास माणसं असतात आजूबाजूला. अशा वेळी सुद्धा एका मुलीवरती इथं अतिप्रसंग होतो. ही घटना तुमच्यासाठी किती धक्कादायक आहे? ऍक्च्युली ही गोष्ट प्रचंड धक्कादायक की एवढा म्हणजे जिथे लोकांचा कनेक्टिव्हिटी आहे किंवा लोक एवढे अवेलेबल असताना सुद्धा या गोष्टी घडतात म्हणजे मुश्किल आहे. कारण कोणीच बघितलं नाही, हातकंसून असू शकत नाही. कोणीतरी पाहिलंच असेल पण कोणी पुढे येत नाही, बोलत नाही. अवघड आहे पण मुलींचं याबद्दल. एक महिला म्हणून तुम्ही स्वतःला सेफ समजताय का सर? नाही. काय मनात येतं? ऍक्च्युली बाहेर पडायचं म्हटलं की थोडी भीती वाटते. थोडंसं टायमिंग पाहिलं की बाहेर पडताना खरंच खूप मुश्किल वाटतं की काय होईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घ्यायला हवी लेडीजनी. पण खरंच खूप भीती वाटते. असं सेफ नाही वाटत. सेफ नाही वाटत. कोणाला जबाबदार समजता या सगळ्या गोष्टींसाठी? म्हणजे आपण या महाराष्ट्रात राहतोय तर आपल्या सुरक्षेची काळजी कोणीतरी घेणारं आहे. असं असताना सुद्धा असे प्रसंग जर ओढावत असतील तर याला तुम्ही जबाबदार कोणाला समजता? ऍक्च्युली जबाबदार असेल तर प्रत्येक लेडीजनी स्वतः जर पाऊल पुढे उभं ठेवलं तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी सॉल्व्ह पण होतील. पण त्यासोबत बाकीच्यांनी पण, जसं आपण म्हणतो की मुलींवर चांगले संस्कार दिले पाहिजे, तसं मुलांवरही चांगले संस्कार दिले गेले पाहिजे. पण ते होतं काय, प्रत्येक गोष्टीला मुलींना दापलं जातं आणि नाही माझा मुलगा मुलांना पुढं हे केलं जातं. त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी बहुतेक जास्त त्या मुलांना प्रभावी होतो आणि मुलं ह्या गोष्टी करतात. पण तुम्ही मुलींपेक्षा मुलांना दापा, त्यांना 7च्या आत घरात घ्या, तर ह्या गोष्टी खूप कमी होतात. स्वारगेट बस स्थानकातील हा प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळेस इथले वसंत मोरे जे आहेत, जे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत, वसंत मोरे, त्यांनी या स्वारगेट बस स्थानकातील हेच ते सुरक्षा रक्षकाचं केबिन आहे, त्या केबिनच्या काचा ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत. वसंत मोरेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये येऊन या सुरक्षा रक्षकाच्या केबिनचं तोडफोड केलेले. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सुरक्षा रक्षकाचं केबिन आणि अगदी केबिनच्या अपोजिट साईडला म्हणजे समोरच्या साईडलाच ती शिवशाही बस आहे, ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. म्हणजे एकदम साधारण 100 मीटरचं अंतरही नसावं एवढ्या कमी अंतरावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमके तिथं होते का नव्हते, तर ते का नव्हते, त्यामुळे या सुरक्षा रक्षकावरती सुद्धा कुठेतरी हे प्रकरण येऊन ठेपलेलं आहे. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेते हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल.